नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी सकाळीच किती पसारा पडलेला आहे किचन ओट्यावरती। मुलगा शाळेला गेला, मिस्टर कामाला गेले आणि त्यांचे डबे करून झाल्यानंतर आणि स्वयंपाक उरकल्यानंतर जो हा पसारा पडलेला आहे तो आवरायचा आहे। तर रोजच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी मी इथे सकाळी सकाळी एक कप गरम आणि कडक असा चहा घेतला। जे चाय लवर आहेत त्यांची सुरुवात अशी ही छान अशा चहानेच होते। मी ही चाय लवर आहे त्यामुळे माझी सुरुवात अशा गरम गरम एक कप कडक चहानेच होते। तर चहा घेतला आणि मग रोजचा पसारा आणि कामं आवरायला सुरुवात केली। तर सर्वप्रथम मग मी भांड्यांचा ढिगारा गोळा केला आणि सर्व भांडे स्वच्छ करायला सुरुवात केली। भांडे स्वच्छ घासून पुसून ठेवले, ते गॅलरीमध्ये मी उन्हाला ठेवले। आपल्या घरातलं काम कसं नीटनेटकं ठेवायचं, कसं आवरायचं हे प्रत्येक गृहिणीने ना आपल्या आपल्या डोक्यामध्ये प्लॅन करून घरातली कामं जर व्यवस्थित करायला घेतली तर घरामध्ये कधीच पसारा होत नाही आणि घर नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटकं राहायला मदत होते। तर तुम्ही ना असं डोक्यात एक प्लॅन ठरवून ठेवा किंवा असं एक वेळ ठरवून ठेवा की या वेळेत हे काम व्हायलाच पाहिजे किंवा हे काम झालं पाहिजे। तर तुम्हाला कामाचा लोडही होणार नाही आणि आपलं घरही स्वच्छ राहील आणि आपली कामंही बघा कशी पटापट होतील। तर मी इथे आता सुरुवात केलेली आहे माझ्या कामांची आणि भांडी वगैरे घासून घेतली सर्व। आणि आज आमच्याकडे पाणीही येणार होतं त्यामुळे सर्व भांडे घासून किचन ओटा स्वच्छ करून मग मी प्यायचं पाणीही भरून घेतलं। आणि माझी नळं सुद्धा खूप घाण झाली होती। तसं तर मी रोजचा एक हात त्याच्यावरून मारूनच घेते, तरी आज एकदम व्यवस्थित जरा स्वच्छ घासून घेतले त्या नळांना आणि छान असं घासून पुसून घेतलं। जेव्हा जेव्हा पाणी येतं तेव्हा तेव्हा मी असं स्वच्छ घासून घेते आणि आमच्याकडे पाणी सकाळीच येतं त्यामुळे सकाळ सकाळी पाणी वगैरे भरून झालं की दिवसभर काहीच टेन्शन राहत नाही। आणि प्यायचं पाणी आलं कीच मग तेच ताजं पाणी देवपूजेलाही होतं। तर सर्व भांडे वगैरे आटपून मी इकडे गॅस वगैरे स्वच्छ घासला आणि छान असं किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला। किचनचा प्लॅटफॉर्म असा स्वच्छ आणि नीटनेटका चमकदार असेल ना तर आपल्या स्वतःलाही प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात कोण येतं जातं किंवा एखादी आपली मैत्रीण वगैरे जरी आली तरी तिलाही ते पाहून एकदम छान आणि प्रसन्न वाटतं आणि असं येणाऱ्या जाणाऱ्यांनी आपलं कौतुक केलं तर आपल्यालाही खूप छान वाटतं स्वतःला। कोणत्याही गृहिणीला आपलं घर नेहमी नीटनेटकं आणि प्रसन्न राहावं हेच वाटत असतं। तर असं तुम्ही प्लॅनिंग करून जर कामं केली ना तर तुमची कामंही पटापटा होतात आणि आपल्याला ही अशी कामं रोजची अंगवळणी पडली ना तर कामाचा अजिबात लोड येत नाही। तर इथं बघा माझं किचन क्लिनिंग पूर्ण झालेलं आहे आणि भांडे घासायच्या आधी किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे स्वच्छ करायच्या आधीच मी झाडू मारून घेतलेला होता, कारण नंतरून मग फरशी खूप ओली होते त्यामुळे मग मी झाडू मारूनच किचन क्लीन करायला सुरुवात केली। त्यानंतर मग मी हॉलचा सगळा पसारा आवरून घेतला। हे सोफ्यावरचे कव्हर वगैरे छान स्वच्छ झडकून अंथरून दिले। असं एक एक स्टेप बाय स्टेप रूम तुम्ही साफ करत गेलात ना अजिबात लोड येत नाही। त्यानंतर मग मी माझा झाडू पोछा वगैरे उरकला आणि त्यानंतर मग कपडे धुतले आणि कपडे मी नेहमी टेरेसवर सुकत घालते। टेरेसवर खूप छान ऊन लागतं आणि 2 तासातच चांगले कपडे सुकतात। पण 2-3 दिवस झालं पुण्यामध्ये ऊन नाही आहे, पण थोडंसं ऊन येतं थोडंसं जातं त्यामुळे हवेनेही कपडे खूप छान सुकतात आणि 2-3 तासात कपडे मस्त सुकतात त्यामुळं मग मी टेरेसवरतीच कपडे घालते। तर इथं सर्व कपडे वगैरे छान असे धुवून सुकत टाकले। तर सकाळची कामं मी आटोपून 11 वाजेपर्यंत जेमतेम आटोपली। त्यानंतर मग मी थोडासा जेवण करून आराम केला आणि त्यानंतर आज मला गहू निवडायचे होते तर मी ते गहूही निवडले। माझं गव्हाचं पीठ संपत आलेलं होतं। तर असा हा रोजच्या कामांचा छोटासा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय।